कलियुगात सांभाळतील नाही सांभाळतील, पोरगी सासरमधनं मिसकॉल तरी करील तेवढा जीवाला बरं वाट. आधी नारदाची काय झाली, पुन्हा नारदींना झाली 61 लेकरं. नारदी म्हणली एक खातं एक उठतं एक बसतं एक झोपतं. माय घरात 2 असले तरी किती तरा असती ग. 2 सुद्धा दड नसतात. एक शहाणं एक येड. शहाणं सगळं ऐकतो, येड माणसं बघून मुदाम उड्या मारतो. त्याला माहिती आहे माणसात काय करते, निश्चित जातो खाती करते काय. माणसं गेल्या 2 झपकं खाणं का होय ना. 2त एवढी तरा 61त किती असं. कटाळले महाराज म्हणली असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेलं बरं. रातचं उठली कुंडात उडी मारली जीव दिला बिली नाही, जागेवर आली शिंडी शिंडी पुन्हा लुगड्यातलं धोत्रात. नारद म्हणले सुटलो काही. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटविण्या पाण्याच्या बाहेर गळ्यात येणं, हातात चिपळ्या नारायण नारायण नारायण. हेच बरं आहे. रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव कशाचा नारदराव, रावच राहिला नव्हता नारद. आई साहेब आई साहेब आई साहेबच बरं आहे. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. लय चुकलं होतं 2-4 आणायच्या. एकसठ बाळात पण काय त्या कळा काय ते तरा काय ते लेकरं काय ते नवरा लय सोसलं गे. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणाऱ्यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. मला हसू नारदांचं येत नाही, मला चिंता तुमची वाटते. त्यांचं एकदाच चुकलं होतं तरी त्यांना एवढं भोगावं लागलं. तुम्ही आता बरे कसं होईल तुमचं. तुम्ही इतक्या रील फिरवल्या त्या लय टेन्शन येतं मला. तुम्ही पोरगी दिसली की डीपी झूम करू करू बघितलं कसं होईल तुमचं. लय चिंता वाटते मला. तुम्ही दुकानातली मॉडेल असणाऱ्या पोरीचा फोटो सुद्धा पुढे जाऊ जाऊ बघितलाय. मला लय चिंता वाटते तुमची. पण काळजी करू नका, सप्त्याचा शेवटचा दिवस आहे म्हणून सांगते. आता जे झालं ते सगळं तारायची ताकद आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. लिहून देतो तरणार, लिहून देतो मोक्ष मिळवणार, लिहून देतो चांगलं होणार. कधी स्वतःचा मोठेपणा करू नका. मी बरोबर आणि पुढचा चुकीचा असं समजू नका. कायम लक्षात ठेवा हे मोठेपण तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेणार आहे. हे मोठेपण अहो पैसा कमवायचा अवघड नाही हो, खर्चायचा अवघड आहे. जरी सदर मात होते जिजे मिळे आपण याते तेथे दिजे बहुते सन्मान योगे. जे मिळवायचं तर धर्माने मिळवावं, जे द्यायचं तर धर्माला द्यावं. पैसा आला की माणूस फार चुकीच्या मार्गाला जातो. पैसा कुठं खर्चावा कळला पाहिजे. नाही तर अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं. त्याच्या बापाकडे नव्हता का. त्याच्या बापाला आपणच दिला म्हणा. आपण मराठी पिक्चर फार पटकन बघत नाही आणि आपण हिंदी पिक्चर फार पटकन बघतो, हो की नाही. चालू असला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पिक्चरपेक्षा पुष्पा2ला जास्तच गर्दी आहे की. खरंच आहे की नाही. हाऊसफुल आहे. पण धर्मरक्षक आम्ही बघत नाही. का नाही बघत. आम्हाला शंभूराजांच्या इतिहासापेक्षा काल्पनिक गोष्टी जास्त आवडतात. जो शंभूराजांचा इतिहास आहे तो खरा आहे. त्याच माझ्या माऊलींच्या समाधीच्या शेजारी तुळापूर तीर्थक्षेत्र साखर दंडाणी बांधलेले माझा शंभूराज आहे. झाडाच्या साली काढतात तर शंगाच्या साली काढल्यात याच लोकांनी. डोहाच्या डोहांगावरनं वाहतात रक्ताचे.
सगळ्या जखमीला त्रास व्हावा म्हणून यांनीच तिखटाची मिठाची सोडून राजाच्या अंगावर केली. रोज एक अवयव कापलाय 42 दिवस. साखरदंडाने बांधलेले राजे आहेत. समोर उभा टाकलेला माणूस औरंगजेबाला जाऊन सांगतो, जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतने राजे देखे, इतने महाराजे देखे, इतने वीर देखे, इतने शुरवीर देखे इन आंखों ने, इतने सुरमे देखे आज तक जिंदगी में, लेकिन अल्लाह की कसम खा के कहता हूँ इस शिवा के औलाद की जैसी औलाद आज तक नहीं देखी इन आंखों ने. क्या बंदा है. मृत्यु भी घबरा जाए इतना जलील किया उसको. हाथ मरोड़े, पाँव मरोड़े, नाखून उखाड़े, जबान खींच ली उसकी, लेकिन बेमुरत नजर तक नहीं झुका रहा. कहाँ से आती है ताकत खुदा जाने, लेकिन वो साधा सुधा वैसा वैसा इंसान नहीं. वो रुद्र का अवतार है, वो शिवा का बच्चा है, वो भगवान है जो मौत को भी घबरा जाए इतना जलील करने के बाद पत्थर की तरह खड़ा है. हे चरित्र होतं माझ्या राजांचं. आम्हाला ते महत्वाचं नाही वाटत. म्हणलं ना, ॲडव्हर्टाइजमेंट, प्रचार. आम्हीच आमच्या धर्माचा प्रचार पसरा करायला कमी पडतो. आम्हीच दुसरीकडे जातो तर लोकांनी आमच्याकडे काय यावं. आम्ही स्वतःला नाही मोठं करायचंय, आम्ही धर्माला मोठं करायचंय, आम्ही देवांना मोठं करायचंय. आपल्यात तेवढी लायकी नाही देवाला मोठं करायची, पण ज्याने आपल्याला मोठं केलं त्याचा गजर करायला कधी मागे पुढे बघायचं नाही. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. कुठलाच कीर्तनकारामुळे, कुठल्याच चॅनलमुळे कुठला कीर्तनकार मोठा होत नाही. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. कुठल्याच चॅनलमुळे कुठला कीर्तनकार मोठा होत नाही. पण हा, कीर्तनाच्या व्यासपीठात ताकद आहे प्रत्येक चॅनलला मोठं करायची. कीर्तनाने चॅनल मोठे केलं, कीर्तनकारला चॅनलला मोठं नाही केलं. व्यासपीठ मोठं आहे, व्यक्ती नाही. कीर्तनकारामुळे कीर्तन मोठं होत नाही, कीर्तनामुळं कीर्तनकार मोठा होतो. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे. पण इथं तुम्ही जेवढे जमलाय ना, यातली अर्धी कीर्तन आहे काय आले, ती अर्धी एकाच कामासाठी आल्या. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. खरं आहे बाबा तुझंच. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून यायचं नसतं. कीर्तन आहे म्हणलं की यायचंच असतं. कर्तव्य आहे आपलं ते. आपण विटेवरच्या मालकाच्या नामाला हजर राहिलंच पाहिजे संसारातनं वेळ काढून. हेच तर झालंय आमचं. आम्ही मोठेपणात रमलोय. आम्हाला आमचा संसार, आमचं आयुष्य, अस्तित्व मोठं वाटतंय. नको देवा, त्रास नकोच आहे मला. तुझ्या चरणाशी स्थिर व्हावं, मिठी पडली तू आणि मी एक व्हावं, कुणी वेगळं करू नये. आणि हे वेगळं करू द्यायचं नसेल तर मला अहंकार सोडावा लागेल. इमानदारीनं सांगा, ही मजा कचकच कांद्याला येणार आहे? कारण तुमचं अर्ध आयुष्य भंगारच गेलंय ना. तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले. नालायका जेवढे गेले तेवढे. जे रील्स फिरवता ना तुम्ही, लय बेकार आहे बरं तशी नाहीये रे आपण. शाहिस्तेखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. बायको पळत पळत आली शाहिस्तेखानाच्या. भीती वाटली तिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी पोरगी उचलली. माझ्या आयुष्याचं अखंडितपणे सामर्थ्य माझ्या पदरात पडणार. हे होणार, पण कधी होणार? ज्या दिवशी मी संयम ठेवणार. देवाची द्वारी उभा मी थांबणार तुझ्या दारात, घाई नाही करणार. क्षणभर, क्षण याचा अर्थ एक क्षण असावं. उभा याचा अर्थ स्टेबिलिटी, स्थिर असावं. उभा याचा अर्थ संतांनी सांगावं मी कान देऊन ऐकावं, संतांनी वचन द्यावं मी जीव घाण टाकून पाळावं. याचा अर्थ उभा. हे ज्याला जमलं ऐरावती रत्न तो मोठा झाला, सामर्थ्याने मोठा झाला. जो संयमी राहिला तो कबराय म्हटले मला मोठं नाही व्हायचं, पण मी सांगू शकतो देवा ज्याने अंकुश सांभाळला त्याला रत्न झाल्याशिवाय कोणी रोखू शकलं? केलेल्या गोष्टीचा अहंकार आला की टिकत नाही, त्रास होतो. आणि मोठं व्हायचं म्हणलं की त्रास करून घेतल्याशिवाय मोठं होत. दोन्ही अनुषंगात. त्रासाशिवाय मोठे झालात तर टिकणार नाही, आणि त्रास होऊन मोठे झाल्यानंतर अहंकार केला तर तेही टिकणार. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद मुखदगत आहे रामेश्वर शास्त्रींच्या. देहूतले सगळ्यात विद्वान पंडित रामेश्वर शास्त्री. भेटला का देव? कारण आहे अहंकार. परिणाम तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणतात तुमच्यामुळे कळालं. अहो आम्हाला कळालं तुकाराम तुकाराम नाम घेता. आम्हाला कळालं धन्य तुकोबा. अहंकार सोडावा लागला. हो बरेच जण गेले. 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय ज्या चांगदेव महाराजांचं. 14 विद्या पारंगत आहेत, 64 कला पारंगत आहेत. वय किती? 1400.
मेलेल्या माणसाला जिवंत करायची ताकद ज्यांच्या योगात आहे ना ते चांगदेव महाराज. आपण त्यांना अज्ञानी म्हणायचं, आपल्याला तेवढी अक्कल, ते ज्ञानीच आहे. आपण 40 वेळा हरिपाठ पाठ केला आणि आपल्याला कोण म्हणलं ना घेता काही ना, आपण म्हणतो न ग मी मागं म्हणते तुम्ही पुढं म्हणा, पुढं माझं गुत्तय. शेवटचं चरण तर लक्षातच राहत नाही आपल्या, कायम गोंधळ असते. असे आपण चांगदेव महाराजांना अज्ञानी म्हणायचं, ते ज्ञानीच आहे. नडला तो अहंकार. म्हणून प्रथम शिष्य मुक्ताईचे झाले. मुक्ताईचे प्रथम शिष्य चांगदेव महाराज. ताकद आहे रे, पण मुक्ताई साधा नाही. आणि बाईची किंमत करायला शिका बाबा, नो नाही तर काही खरं नाही बरं. आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानं, एकदा चुकले. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले, मासोळीच्या मागं मासं लागलं होतं. हे प्रखर सूर्याच्या प्रकाशात त्यांना दिसलं. नदी वाहत होती, संत होती, शांत होती. प्रखर सूर्य पडला होता, नेमका सूर्य उगवला होता. तेज सूर्यप्रकाशात त्यांना दिसलं. पाण्यात मासोळीच्या मागं मासं लागलं होतं. आता मासोळीच्या मागं मासच लागतं, कळलं त्यालाच, कळलं दुसरं काय लागत हो महाराज. पण ती बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात माझ्या बायको पाहिजे. पण बायको कोणाला नगं वाटते? सगळ्याला पाहिजे वाटते, सगळ्याला. कोण नाही आहे की नाही? चौकदारांना वाटतं आता एवढा उभा टाकलो 2 तास, घरी गेलो पाय दाबाय बायको पाहिजे की महाराज. तसं कुठं असतं? सगळ्याला वाटतं. आता गायनाचार्यांना वाटतं एवढं सुंदर गळा काढला, घरी गेलो गळा दाबाय, आपलं सॉरी चोळाय. पाकवाजांना वाटतं एवढा बदडीला, घरी गेलो हात दाबाय बायको पाहिजे, बायको नको होय मार, बायको लागते. आणि बायको असणं चुकीचं, पण वासने पोटी तुम्ही एखाद्याकडे बायको मागताय ते चुकीचं. नारद म्हणले देवाकडे, देवा बायको. देव म्हणले कर ना मग, तू दे. ते म्हणून मी कुठून देऊ? तुला 16,108 आहे, तुला काय करायचं? 2-4 दे मला. अरे काय बिस्किट आहे रे? मागतो कुणाला? देवाला. आणि काय वाटतं तुम्हाला देवाने हौसून केलं वय एवढ्या बायका? आपण आपल्या देवाविषयी बोलू नये रे दादा. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात आहेत. त्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी आहेत, आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, कसा काय आम्हाला पावित्र्याची पावती समाजाला देता येणार आहे? 7व्या अवतारामध्ये सीता पत्नी होती, तुमची देवी होती, अर्धांगिनी होती रामाची, तरी समाजाने माफ केलं नाही, अग्नी परीक्षा द्यायला लावली त्यांना. आम्ही तर साध्या पोरी केले, साध्या बापाच्या पोटी जन्माला आलो. जनक राजाची सत्वशील कन्या, तिला समाजाने सोडलं नाही. लोक आम्हाला चांगल्या नजरेनं बघतील. स्वीकारलं मोठ्या मनाने आम्हाला कोणी, तरी समाज त्याला आणि आम्हाला दोघालाही जगू देणार नाही. विनंती आहे माझी, बाईसाठी सगळ्यात मोठा दागिना तो म्हणजे पावित्र्याचा असतो. एखाद्या स्त्रीला पावित्र्याने नाही जगता आलं तर स्वाभिमानानं मरण पत्करावं इतकी ताकद बाईच्या अंगात असते. नको देवा, अपवित्र जगण्यापेक्षा स्वाभिमानानं मेलेलं बरं. कृष्णा देह सोडतो चरणावर, अखंडित लोक भक्त तरी म्हणतील आम्हाला. मरायच्या गोष्टी कुठं करता? आत्महत्येसारखं मोठं पातक दुसरं नाही म्हणे. कृष्णाने सांगावं, जगण्याचा अधिकार आहे तुम्हाला, लहान आहात तुम्ही. विचारलं तुम्हाला कोणी कोण, तुम्ही तर ओरडून सांगा जगाला, भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. त्या प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं, त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्शही केला नाही. तो परमात्मा आहे माझा. त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं स्पर्श केला नाही. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे नकळे कान्होबाचे कोडे. देव आहे रे तू, काही म्हणता का उगा? आपल्या हौसेपोटी त्यानं एवढ्या केल्या, मी 2-4 करीतो. तुला माहिती काय केलं? विचारही करत जा जरा. आणि आता ही पोरं आजकालची तर राधाकृष्णाचं लगीन झालं नव्हतं, त्यांचं प्रेम पवित्र, मग आपलं कसं अपवित्र? तू यश शेबड्या, तुला सांगते मी. तू देवाच्या बरोबरी करतो. आपण काही प्रेमामुळे प्रेम करतो वय रे? वासनिक प्रेम करतो आपण. एखादी मुलगी सुंदर आहे, देखणी आहे तर प्रेम आहे. नसेल सुंदर काय प्रेम होतोय? तुम्हाला गोरी दिसली, गालात हसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंट आहे. तुम्ही शरीर बघून प्रेम करता रे. हिचा गाला असा, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा. प्रेम तसं नाही आहे. मीराबाईला माहीत होतं देव माझा नाही आहे, मला भेटणार नाही आहे. तिनं देवाला पाहिलंही नाही आहे, भेटण्याची अपेक्षाही केली नाही आहे, तरी प्रेम केलं. त्याला प्रेम म्हणा. ती फक्त एवढंच म्हणते देवाला, देवा खरंच म्हणतो मलाच बरं का, तो भेटा. अरे तो विचार कर, त्याच्या नामात एवढा गोडवा आहे, त्याच्या भेटीत काय गोडवा असेल? त्याचं नाम एवढं सुखावतो, तो भेटल्यावर काय अवस्था होत असेल? देव पाहावया गेलो, तिथे देवाची होणे ठेलो. कुशाचा अहंकार आणि काय? भेटावं फक्त. ज्या दिवशी तुझं नाव घेतलं तेव्हा सगळं पाप गेलं. हरी उच्चारणी जातील लयासी, नाम संकीर्तन जळतील पापे.
अहो घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले. मागचं पुढचं सगळं गेलं हो. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागर नमामि कृष्ण. काही नाही, हरिमुखे म्हणा, सगळ्याचा अर्थ एवढाच होता. तुम्ही नका भानगडीत पडत जाऊ. चहुवेदी जाणं सैशस्त्री कारण 18 पुराण मग द्वारकेचा राणा फक्त हरिमुखे एवढं जमलं बाद झालं. आणि हरीच म्हणा, रामच म्हणा, कृष्णच म्हणा, शिवच म्हणा, विठ्ठलच म्हणा असं काही. अहो ज्याला मायबाप कळले ना त्याला पंढरपूरलाही जायची गरज नाही. छोटे मायबाप विठ्ठल मांडले त्याचं सर्वस्व संसार पंढरपूर आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप आहे. मायबाप तरी विठ्ठल म्हणा रे, काही गरज नाही तुम्हाला काही ठाईचं बैसोनी. आवडी अनंत न लगती सायास सुके येतो घरा. कर्मनीट ठेवा भक्त, काही लागत नाही बघा. कर्मनीट असावं, पॉझिटिव्ह असावं माणसाने. मायबाप कळावे माणसाला तर मजा आहे, नाही तर काही मजा नाही महाराज. पण विनंती आहे कळावा आम्हाला देवा. आमचं जे काही येतं तुझ्यामुळे, आमच्या अहंकारामुळे ते वाया चाललंय, आमच्या वासनेमुळे ते वाया चाललंय. मग नारदाने विचारलं देवाला, देवा बायको पाहिजे मला. विषयाकडे आलात का? देवा बायको पाहिजे मला. देव म्हणले नाही म्हणता येत नाही देवाला. देव म्हणले जिथं मी नाही ती तुझी, जिथे मी नाही ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. भरला घनदाट हरी दिसे, जिथे दिसे भूत देते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. कधी कळलं? तुझं पाहता. तुला बघितल्यावर कळलं रे तूच सर्वस्वी आहेस. तुझ्यामुळेच सर्वस्व आहे. जर तुझ्यामुळे सर्वस्व तर मी तुझ्यामुळेच आहे की बाबा. मी जिवंत याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. अजून काय उदाहरण द्यायचे? माझं अस्तित्वच तुझ्या असण्याचं सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण आहे. मग काय कशाचा अहंकार आणि काय. पण नारद वासनेनं भंगलेले, जरासा गर्व त्यांनाही आला. बघताय म्हणे देवाचा सगळ्यात जवळचा मी, मला देवाने दिलंच पाहिजे. 16,107 घर जांबुवंतीचं, अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचा. नारदाची मनोमन इच्छाही भेटावी, पण देव ती या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. रुक्मिणी आईसाहेब पट्टराणी तुळशीला पाणी घालत होत्या. पट्टराणी रुक्मिणी आईसाहेब आहेत बरं. राण्यांची राणी म्हणजे. कार्तिकीची एकादश जवळ आली, देव काही उठे ना. मग आम्ही जरा वशीला लावला, संतांनी जरा वशीला लावला. संतांनी आईला सांगितलं बापाला उठवायला. राही रखमाबाई तुम्हा येवो त्या तया, राही रखमाबाई तुम्हा येवो त्या तया तया. सिज हलवून जागे करा देवराया, सिज हलवून जागे करा देवराया. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती. वेगळ्या नावा तो हरी मज दिनाचे वथरी. गरुडाचे पाणी गरुडाचे पाणी. काकडा इतकी मजा आयुष्यात कुसरत कशत नाही महाराज बरं का. फार आनंद होतो काकडा. मग रखमाई माता पट्टराणी तुळशीला पाणी घालता. नारदांनी पाहिलं एकट्याच दिसतायत. नजर वाया गेलेली होती, वासना मनात भरली होती, अहंकाराने जोडलं होतं. रुक्मिणी माता पण त्यातही पत्नीचं रूप बघितलं. नारदाला देवाच्या बोलण्याप्रमाणे रुक्मिणी मातेला सांगितलं. रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणल्या रोज आईसाहेब म्हणणारं गबाळ आज डायरेक्ट रुक्मिणीवर आले. पिसाळलं विसाळलं का काय? नारदा नारद नाही, तुमच्या नवऱ्यानं सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू. नवऱ्याला आरतुर बोलायचा आपला धर्म नाही, नारद राव म्हणायचं. रुक्मिणी मातेला लगेच कळलं मुख्यमंत्र्यानं हे आपल्याकडं सुधरवाय पाठवलंय. त्या उपमुख्यमंत्री आहेत ना, सध्या 2 आहेत पण त्या एकट्याच होत्या. मुख्यमंत्री पदाची शपथ फक्त यांच्यामुळे झाली. तुमचा काडी मात्र संबंध नाही याच्यात. फक्त लाडकी बहीण. नवरा कुठल्या बी पक्षाचा असू द्या, तिनं 1,500 कमळावरच बटन दाब. खरं माय तुमचं ताकद लय, तुम्ही दाखवून दिली. यावर्षी महाराष्ट्राला बाईची ताकद कळली. नाहीच लय ताकद आहे माय तुमच्यात. लय गोड आहे ग माय तुम्ही. बारशिंग्याच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे गे. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे गे.
खुश होऊ नका, तुम्ही बिगुणाचे नाही. आम्ही बोलतोय दिसतं, का बोलतोय नाही दिसत. 2 शब्द प्रेमानं बोलायचं, काय होतं बायकोला? अरे सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिनवावं, अख्ख्या जगान त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत मी तुझ्या. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा साथ देणारा भेटला पाहिजे. खरे की नाही ग माय? वाजवा आमच्यासाठी टाळ्या, वाजवीत जा. आम्ही आयुष्य काढतो का तुमच्यासाठी, तुम्हाला टाळ्या वाजवणं आहे ना? खऱ्याला खरं तरी म्हणत जा. खरे की नाही ग माय? वार्षिक वेशा माय मावल्या, खरं आहे की नाही? आयुष्य सुखाचं कधी होतं? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं पेटल्यावर तुम्हाला कशाला विचारते? येईल माझी मला अक्कल, मला एक्सपिरियन्स नाही म्हणून तुम्हाला विचारते. आणि मी हे जे काही सांगितलं ते माऊलींच्या विश्वासावर सांगितलं, कारण माझं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा माये सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते म्हणे. आणि मला माऊलींवर विश्वास आहे की ते एकही शब्द खोटं बोलणार, मग हे खरंच असावं. परमार्थ असो नाही तर संसार, मालक चांगला भेटला पाहिजे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी म्हणजे मालकच की. आणि आमचा विठेवरचा मालक इतका शहाणा आहे, उच्च नीच काही तिष्ठे भाव भक्ती. तो काहीच बघत नाही, जात वित गोत भजे का त्वरित. इतकं मोठ्या मनाचा मालक आहे आपला, काय सांगायचं तुम्हाला या विषयाकडे. ताकद आहे दादा. मग रुक्मिणी माता, महाराज रुक्मिणी मातेला कळलं देवानं पाठवलंय. रुक्मिणी माता म्हटल्या, नारदराव खरं तुमचं असंही देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येतं. तुमचा आणि माझा राजा राणीचा संसार कसलं भारी. आपण काय करू, विधिवत लग्न करू. मी तुमच्या हाताला धरून अशी जर आले या बारशिंगवेत, तर ही सप्त्यातली मंडळी काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती आहे का? घेत जा जे घ्यायचं ते, असं असतं महाराज बरं का. मग आपण विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं, जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. म्हणून मराठी शाळेत जायचं असतं महाराज बरं का, म्हणून मराठी शाळेत शिकायचं असतं. नारद कुंडात आंघोळीला गेले. नारद आत गेले खरं, पण वर आलेच नाहीत. वर आले नाहीत. वर आली उगाच्या उगा धोतर गेलं आणि लुगडं आलं, शिंडी गेली कमरेपर्यंत केस आली, नथनी मुरणी झुमक तुशी बरमाळ चपला, शिपळ्या गेल्या बांगड्या आल्या, चांगले नारायण नारायण करीत होते. मासुळीच्या मागे लागले, सगळंच बिघडलं. नारद म्हणले काहीतरी चुकलंय, सगळाच गोंधळ झालेला दिसतोय. नारद की तो बही नारदी. नारदांची काय झाली? स्त्री झाली. नारदांची नारदी झाली. ज्या वनात ते कुंड निघालं तिथे कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. खांद्यापर्यंत केस, काळा कुळकुळीत दष्टपुष्ट, इथं पेटी बांधलेली, उग्र रांगड, तसल्या येड्याला तसल्या रानात तसली चवळीच्या शेंगासारखी देखणी नारदीस. आधीच ही येड, हिला बघून अजून येड झालं. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे? गपे लय बायको व्हायची हौस होती. मी आताच 5 मिनिटापूर्वी बदलले. गपे बायको करायची हौस, हेच बायको झाले. महाराज हट्टाने लग्न केलं देवर राजाने. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, सप्ताह नाही, लेकरं झाली. थोडी थोडकी नाही मायबापा, 60 पोरं झाली. किती झाली? मी कशाला म्हणू महाराज? नाथ बाबा सांगतात, भूत लागले नारदाला 60 पोरं झाली त्याला. एवढं मोठं ढालगस पाठीमागं लागलं. अहो नारदासारख्या भक्ताची नारदी झाली. 60 लेकरं. नारदी म्हणली धनी साठी बी पोरच होय, एखाद्या तरी वारं घालाय पोरगी असू दे.